श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज जरी तुला जीवन कठीण आणि अनिश्चिततेने भरलेलं वाटत असेल, पण उद्या मात्र तुझ्यासाठी माझे येणारे चमत्कार तुझे जीवन परिवर्तन करणारे आहेत. जर तू चुकून किंवा लक्षपूर्वक या संदेशापर्यंत आला असेल तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तुझ्या जीवनात येणारे चमत्कार तू आकर्षित करणार आहे याचाच हा संकेत आहे. म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद देत आहे. तुझ्या बोलण्यातील ते सर्व काही मी हेरलेले आहे. तू केलेली प्रार्थना मी ऐकलो आहे. तू माझ्यासोबत जे काही बोलला आहे. आता तू विश्वास ठेव की तुझ्यासाठी काही काळातच चमत्कार घडणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील पहिल्या क्षणापासून मी तुझ्यासोबत आहे. अगदी तुझ्या परमेश्वर तुझ्या प्रत्येक क्षणाला तुझ्यासोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला मी खूप दूर आहे असे वाटत असेल, पण ते तसे नाही, कारण तू माझ्या अगदी जवळ आहेस. तू जेव्हा जेव्हा मला प्रेमाने हाका मारतोस, माझ्या हृदयातून तुला जे काही आशीर्वाद प्राप्त होतात ते तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आहे. कुठलीही वेळ वाईट नाही. जर काही कठीण वाटत असेल तर देवाचा धावा करायला विसरू नका. भक्तिभावाने जो कोणी ईश्वराजवळ परमेश्वराजवळ येतो त्यासाठी धावाधाव करत ते कर्म पूर्ण करता, तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतात. बाळा, कधी स्वतःला एकटा मानू नकोस, कारण देवी ऊर्जा सतत तुला सोबत आहे. तुम्ही जे काही देवाकडे परिपूर्ण होण्यासाठी मागू इच्छिता, आशीर्वाद मागू इच्छिता, तर देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे. तुम्हाला योग्य वेळेवर आराम देण्यात येईल. ते सुख समृद्धीने भरलेले क्षण तुमच्याकडे वेगवान गतीने येत आहेत. जर तुम्ही हे आशीर्वाद मनाने श्रद्धेने स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी देखील काही अद्भुत चमत्कार घडू लागतील जे तुमच्यासाठीच आहेत. येणारा काळ तुमच्यासाठी सुखद संधी आणि खूप काही असे घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी आनंद प्राप्त होणार आहे. जेव्हा तुम्ही ते कर्म करू लागता आणि इच्छा देखील करू लागतात, तेव्हा तुमच्यासोबत सकारात्मक ऊर्जा जुळते आणि मग तुमच्या इच्छा देखील पूर्ण होऊ लागतात. देवाचे आशीर्वाद तेव्हाच कार्य करतात जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवू इच्छिता. कधीही अलगद मनाने तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा की देव तुम्हाला ते आशीर्वादाच्या रूपात देणार आहेत. जर तुम्ही विश्वास ठेवला तर अशक्य गोष्टी देखील शक्य होताना तुम्हाला दिसू लागतील. जेव्हा कोणी काही मागतो आणि देवाकडे तो विसरूनही जातो, पण देव ते कधीही विसरत नाही. योग्य वेळ आली की देव आशीर्वाद अशा रूपात, चमत्काराच्या रूपात तुमच्या जीवनात पाठवतात. याचे अनुभव कित्येक भक्तांनी आधी घेतले असते आणि जर तुम्ही घेतले असेल तर होय म्हणून टाईप करा. स्वामीचे हे दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामीचे हे संदेश व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमचा भाग्य उदयाचा कालावधी जवळच आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे हे संदेश जर तुम्ही प्राप्त केले आहेत तर स्वतःला भाग्यवान माना, कारण लवकरच तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी गोंधळाच्या स्थितीत तुझे मन खूप काही सैरावैरा धावू लागतील. तुझ्या मनातून तो पक्का निर्णय तू करू शकत नाहीस. त्या क्षणाला ईश्वराचा धावा घे, देवाचे नामस्मरण कर. तुला योग्य तो मार्ग निवडून दिला जाईल. बाळा, मी कधीही तुला दुर्लक्षित करत नाही. येणारा काळ तुमच्यासाठी सुखद अनुभव, आनंदाचे क्षण घेऊन येणार आहेत. जर तुम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहात तर अगदी पुढल्या क्षणी सुद्धा तुमच्यासोबत चमत्कार घडू शकतो. बाळा, मी तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी सुखाची परवानगी आहे. बाळा, जे कोणी हे परमपवित्र उदैवी ऊर्जेने भरलेले स्वामी संदेश ऐकत आहे ते खूप काही भाग्यवान आहेत, कारण त्याची निवड
मी स्वतः करतो आणि त्यांच्यापर्यंत ते योग्य मार्गदर्शन अगदी योग्य वेळेवर पोचवत असतो. बाळा, ते जर तू मनपूर्वक स्वीकार केले तर तुझ्या आयुष्यात आनंदी आनंद आल्याशिवाय कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा तुम्ही माझ्या ऊर्जेने परिपूर्ण होता आणि माझ्यातच ते सर्व काही पाहू इच्छिता जे तुम्हाला हवे आहे, तेव्हा चमत्कार तुमचे जीवन परिवर्तन करू लागतात. कधी हार मानू नका. एक प्रयत्न त्या कार्यासाठी करा जिथे तुम्हाला यश आलेला नाही, कारण ती वेळ वाईट होती. पण आता मात्र वाईट वेळ निघून गेली आहे. तेव्हा प्रयत्न करायला चुकू नका. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहे त्यात एकदा प्रयत्न करून पहा. यश तुमचेच असेल. देव म्हणतात, कधी कधी पहिल्यांदा कोणाला यश प्राप्त झाले नाही म्हणून मार्ग सोडून दुसरा मार्ग धरू नका. ज्या मार्गावर तुम्हाला देवाने ते प्रयत्न करण्यासाठी पाठवले आहे तेव्हा त्याच प्रयत्नांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण प्रयत्नच यशस्वी होतात आणि माणसांना यशस्वी बनवतात. यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्त हो, तुम्ही स्वामीचे हे दिव्य तेजस्वी संदेश ऐकत आहात तर तुमचे मन पवित्र होईल. तुमच्या मनातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यात येईल. स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जेव्हा कधी मन निराश असेल तेव्हा तुम्ही स्वतः हे संदेश ऐकावे आणि तुमच्या प्रियजनांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. जेव्हा कधी तुमच्या एखाद्या नात्याचे मन कमकुवत वाटत असेल, काही ऊर्जा कमी वाटत असेल, काही नकारात्मक विचारांनी ते ग्रस्त आहे, जे तुमचे नाते आहे, अशांना हे संदेश पाठवायला शेअर करायला विसरू नका. कारण त्याचे हारलेले मन पुन्हा उभारी घेऊन ते आपल्या कार्यात यशस्वी ठरण्यासाठी प्रयत्न करू लागतील आणि हेच तुम्हाला आनंददायक ठरणार आहे. तेव्हा हे पुण्याचे कार्य करण्यासाठी विसरू नका. स्वामी माऊलीची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.